कलांजली पैठणीवर येणाऱ्या ब्लाऊजची फक्त डिझाईन येते आणि त्याला काट येत नाहीत. काट अपोजिट साईडला येतात. तर हे काट कशा प्रकारे आणले हे असं भरपूर ताईंनी विचारलं होतं की ताई प्लीज यावर एक व्हिडिओ बनवा. तर तोच व्हिडिओ आज बनवते. नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही बघू शकता मध्ये गळ्याची डिझाईन, बाही गळ्याच्या साईडलाच 2 बाह्या आलेल्या आहेत आणि काट आलेले आहेत. गळ्याच्या खाली काट आलेले नाहीत. तर हेच काट आपल्याला गळ्याच्या खाली कशा प्रकारे लावायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवातीला काय करायचं, गळ्याचा मध्य काढायचा, व्यवस्थित सेट करायचा आणि जे आपण अस्तर कटिंग केलेलं आहे ते अस्तर कटिंग ठेवायचं आहे. म्हणजे काय करायचं, आता इथं गळा प्रत्येक वेळेस काय होतं की ह्याची गळ्याची रुंदी आहे ना ती मोठी असते. मग कस्टमरला कळतच नाही की कसं करायचं. तर तिरकं मांडायचं असतंय. जिथं आपलं शोल्डर येणार आहे, आपण शोल्डरसाठी कट करून घेतलेला असतोय, त्या शोल्डरच्या बरोबर मध्यावर येईल असं हे करायचं आहे आणि अशा प्रकारे बाह्य करायची. आता इथं कट टू कट बसतंय, काय वेळेस बसत नाही, त्यावेळेस वेगळं काहीतरी आपल्याला जुगाड करून ते करावं लागतं. म्हणजे बाहेर प्रॉपर कटिंग करावं लागते आणि बॅक साईडचं आहे त्याला आपण जॉईंट देऊन शिवलं तरी चालतंय. आणि अशा प्रकारे सगळं जे आपलं कटिंग केलेलं होतं ते मांडून घ्यायचं आहे आणि ॲज इट इज कट करून घ्यायचं आहे. फक्त ते व्यवस्थित ब्लाऊज पीसचा जो ब्लाऊज पीसावर ना बॅकचा गळा आहे तो व्यवस्थित सेट करता आला पाहिजे आणि तो व्यवस्थित असा सेट करायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. हे सगळे पार्ट मांडलेले आहेत, हे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत बघा दाखवल्याप्रमाणे. आणि हे बघा, हे कटिंग करून झाल्यानंतर हे शिल्लक राहिलेले काट आहेत एक्स्ट्रा, तर हे काट आपण कशा प्रकारे वापरणार आहे ते दाखवते. तर हे बघा, हा मेन फॅब्रिक आहे आणि हे काट आहेत हे. तर हे काट काय करायचं, सुरुवातीला कट करून वेगळे घ्यायचे आणि काट कट करून झाल्यानंतर आहे ना अशा प्रकारे किती किती रुंदीवर बसते आहे हे चेक करायचं. म्हणजे बरोबर त्या डिझाईनच्या खाली काट आले पाहिजेत. याच्यासाठी काय करायचं, ते फोल्ड करून घ्यायचं आणि मार्क करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळतं. अशा प्रकारे सरळ, म्हणजे एखाद्या वेळेस तिरकं वगैरे व्हायची शक्यता असते. मग असं जर मार्क करून घेतलं ना तर अजिबात तिरकं होत नाहीत आणि बरोबर त्यावर काट जोडले जातात. एकदम फिनिशिंगमध्ये जोडले जातात. काट जोडल्यानंतर असं वाटतं की ते जोडलेच नाहीत, रेडीमेडच आहेत. म्हणजे हेच बघून ना सगळ्यांना असं वाटत होतं की कलांजली पैठणीवर गळ्याच्या खाली काट तर येत नाहीत, मग हे कसे आले. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं मी हे काट जॉईन केलेले आहेत आणि तुम्ही पण अशा पद्धतीने जॉईन केलं ना खूप फिनिशिंगमध्ये आणि खूप छान कस्टमरला आवडेल असा ब्लाऊज तयार होतो. तर वेळोवेळी चेक करायचं की आपली जी टिप येते ती त्यावरूनच येते का, त्या मार्किंगवरूनच येते का. आणि अशा प्रकारे परत पलटी मारायचं आहे आणि पलटी मारल्यानंतर काय नाही करायचं, सरळ टिप मारून द्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे सरळ टिप मारून द्यायची, काहीही करायचं नाही दुसरं. अशा प्रकारे काट जॉईन केले ना तर ब्लाऊज पण खूप छान दिसतो आणि जे काट येते ते वायपट पण जात नाही आहेत काट. आणि हे बघा, अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये आता कळणारसुद्धा नाही. म्हणजे आता ह्याला आपण काय केलं हे कळणारसुद्धा नाही. आणि आता गळ्याची जी रुंदी आहे ती आता इथं आपल्याला कमी करायची. मेन फॅब्रिक आणि अस्तर इथं गळा रुंदी आपण कट मारून घेतलेली, म्हणजे आपल्याला कळतं आहे किती कमी करायचं आणि कितीवर कसं जॉईन करायचं ते. तर हे बघा, आता भरपूर इथं आतला गळा आहे तो भरपूर मोठा आहे, तर इथं आपल्याला आतला गळा थोडासा कमी करायचा आहे. म्हणजे अर्धा इंच इथं गळा कमी करायचा आहे. अशा प्रकारे टिप मारून घ्यायची, तिरकी टिप मारून घ्यायची, वरून खाली अशी तिरकी टिप मारून घ्यायची. आणि टिप मारायच्या अगोदर चेक करून घ्यायचे एकावर एक आले का, नाही तर तिरकं वगैरे होऊ शकतं. वेळोवेळी चेक करूनच इथं टिपा मारून घ्यायच्या. आहे मी आता क्रॉसमध्ये तिरकी टिप मारलेली आहे आणि आता व्यवस्थित परफेक्टमध्ये गळा आपला बसणार आहे. पण गळा कलांजलीवरचा ब्लाऊजचा गळा शिवत असताना काय करायचं, तो गळा आहे ना तो अस्तरवर कट करायचा नाही, नंतरच तो आपण जोडून घ्यायचा मेन फॅब्रिकवर शिवतच. तर हे बघा, अस्तरचा सुद्धा मी मध्य काढलेला आहे आणि मेन फॅब्रिकचा मध्य आहे. तर हे सगळं पोर्शन हलू नाही म्हणून पिन लावून व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचे. हे बघा, आता ते मध्ये थोडंसं आलं आहे त्यामुळं आणखीन थोडंसं कमी करावं लागतं आहे बघा. आणि थोडंसं कमी केलेलं आहे आणि बरोबर मध्यावरून मी टिप मारून घेते. वारंवार चेक करायचं, त्याशिवाय फिनिशिंगमध्ये गळा येतच नाही. आणि आता पलटी मारायचं आहे आणि आता जसा गळ्याचा शेप आहे त्याप्रमाणे इथं हळूहळू टिप मारून घ्यायची. तुम्ही पाहू शकताय ज्या पद्धतीनं गळ्याचा शेप आहे
त्यावर हळूहळू मी त्या शेपने टिप मारून घेते. एक दाबाचं अंतर सोडलेलं आहे म्हणजे गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसेल आणि काय अडचण येणार नाही. आता नॉड बसवायची आहे बघा इथं आतमध्ये, बरोबर एक्झॅक्ट त्याच्या समोर नॉड आली पाहिजे आणि नॉडसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये बसवली जाते बघा. आणि वरती पण गळ्याचा मार्क करून घ्यायचं म्हणजे टिप आहे ती सरळ वरती येईल, काय अडचण येणार नाही. आणि नॉड बसवताना बघा 2-3 वेळा जागेवरच रब करायचं म्हणजे नॉड ही पॅक बसवली जाते. आणि आता हे जे आहे ते कट करून घ्यायचं. आपण टिप मारले त्याच्या थोडंसं अंतर सोडून साईडने कट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकताय एकदम गोलाकार असं म्हणजे जो शेप कंपनीनं बनवून दिलेला आहे गळ्याचा ॲज इट इज आपण हा शेप रेडी करणार आहे. आणि हे टिप मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा पलटी मारल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गळासुद्धा बसतो. आणि आता दाब टिप देऊन घेणार आहे आपण अस्तरवर दाखवल्याप्रमाणे. दाब टिप सगळ्या साईडने मारून घेतलेली आहे आणि नंतर पाठीचा भागसुद्धा खालच्या शिवून घेतलेला आहे आपण. आणि बघू शकता गळा किती छान फिनिशिंगमध्ये इथं रेडी झालेला आहे. काही केलेलं नाही आहे, फक्त हे जे आपण कंपनीने दिले त्याप्रमाणे इथं आपण फक्त टिप मारलेली आहे बघा. आणि बॅक साईड बघू शकता. आता टक्स मारल्यानंतर इथं व्यवस्थित एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. आणि साईडनी सगळ्या साईडने आता आपण इथं टिप मारून घेणार आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे सगळ्या साईडनी जर टिप मारून घेणार आहे आपण. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चलो बाय.